महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे हल्ले सातत्यानं वाढतात. अलिबाग पासून तर नागपूरपर्यंत, गडचिरोली आणि चंद्रपूर. पूर्वी वाघाची दहशत होती, आता बिबट्यांची पैदास महाराष्ट्रात वाढली आहे. आणि नेमक्या सरकारच्या उपाययोजना या कितपत उपयोगी ठरतील आणि बिबट्यांची संख्या अचानक का वाढली आणि मानव वन्यजीव संघर्ष हा टोकाला का गेला? वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते नागपूरहून माझ्यासोबत आहे. दीर्घकाळ या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. आणि कुंदनजी, खूप स्वागत आहे नवराष्ट्रवर आपल्या. काय तुम्हाला कारण वाटतात गेल्या अनेक दिवसांमध्ये सातत्यानं बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली, या घटना वाढत चालल्या, राज्य सरकारची चिंता वाढली आणि माणूस भयभीत झाला? नाही, बरोबर आहे. बिबट्यांची संख्या तर वाढलेलीच आहे आणि सगळ्या भागांचं नाव तुम्ही आता घेतलेलं आहे, त्या सगळ्या भागांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे एका चौकटीत पूर्ण महाराष्ट्राला घेणं योग्य नाही आहे. कारण जुन्नर, नाशिक, पुणे या भागातल्या बिबट्यांचं जे काही बिहेवियर आहे किंवा ठाण्या साईडच्या बिबट्यांचं जे काही आहे ते तिथल्या त्यांच्या हॅबिटॅट अवलंबून आहे. विदर्भाचं जे आहे इथला प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे उसाच्या शेती इथे नसताना जर सगळे बिबटे बाहेर येऊन आलेले आहे, यामागे थोडस अभ्यास करण्याची गरज आहे. कारण की या भागात जंगल खूप आहे, पण बिबट का बाहेर येत आहे, तर याचा थोडा अभ्यास केला. कारण एक सूत्र सगळ्या भागाला लावून चालणार नाही. कारण बरेचसे खूप गंभीर प्रॉब्लेम मुलांना नक्कीच वाईट आहे. पण यावर थोडस जर म्हणजे सिरियसली थोडासा विचार केला तर एरिया वाईज किंवा रिजन वाईज त्यांचे जे फॉरेस्टचे सगळे सर्कल्स आहेत, त्या सर्कल वाईज जर तुम्ही त्या प्रत्येक फेस केलं आणि ग्राउंड लेवलला जे लोक काम करून राहिलेले आहेत फिरला तरच होऊ शकेल. कारण कुणीतरी एक बसतो, तो थोडा अभ्यास करतो आणि तो सूत्र तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात लावता, हे योग्य नाही आहे. कारण नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूला म्हणजे आपण पकडू की इथे एकाएकी बिबट्याची संख्या कशी वाढली. पण याचा थोडासा आधी विचार केला आपण तर आपल्याला हे म्हणावं लागेल की वाघांची संख्या वाढली आणि वाघांची संख्या वाढल्यानंतर वाघ तर बाहेर येतच आहे किंवा कमी पडत आहे, बाहेर तर येत नसावे ना. कारण का आपसी संघर्ष या दोघांचा अवॉइड करायसाठी लेपर्ड बरेचदा टायगरच्या एरियातून बाहेर राहतात आणि या याच्यात ते मानवी वस्तीच्या बाजूला येतात आणि कधी कधी असे संघर्ष होतात. राज्य सरकारच्या उपाययोजना बघा आता कशा आहेत की विशेष रेंजर एकतर उभे झाले पाहिजे बिबट्यांसाठी. रेस्क्यू सेंटर्स जे जुन्नर तालुक्यामध्ये तिथे 45 बिबट्यांची संख्या असायला पाहिजे, तिथे 113च्या आसपास बिबटे सांभाळले जात आहेत. बांबू वेली, फेन्सिंग अशा प्रकारच्या काही उपाययोजना असू शकतात. पण आता वनमंत्री असं म्हणतायत की आफ्रिकेमध्ये आपण बिबट्या पाठवू, वनतारामध्ये पाठवू किंवा त्यांना 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या आपण जंगलामध्ये सोडू जेणेकरून ते जंगलाच्या बाहेर येणार नाही. या उपाययोजना तुम्हाला योग्य वाटतात? जे काही होऊन आहे यावर आपल्याला कॅप्चरिंग हेच एक सोल्युशन का मिळत आहे. कारण लेपर्ड सुद्धा एक इकोसिस्टीम महत्वाचा असा भाग आहे. त्याला पूर्णपणे संपवून चालणार नाही. त्याला शेड्यूल 2 मध्ये घेऊन त्याला शूट अँड साईटची ऑर्डर देणे हेही चालणार नाही. कारण बऱ्याचशा नॅशनल लेवलच्या किंवा लेवलचे जे काही ऑर्गनायझेशन ऍक्टिव्हिस्ट आहेत ते पण समोर येतील की महाराष्ट्र असं करून राहिलेलं आहे. गंभीर प्रॉब्लेम आहे इथे, पण त्याचं नाही ते सोल्युशन बऱ्याच मार्गाने निघू शकतं. त्यासाठी बसावं लागेल ना, किंवा ज्यांना ॲनिमल हवा आहे त्यांना ॲनिमल आपल्याला देता येईल. तर यामध्ये त्यांनी अजून एक हे केलं की जे आहे ते थोडे शिथिल करावे लागेल. पण मला असं वाटतं की सेंट्रल झूच्या अंडरमध्ये रेस्टॉरंट झू येतात
त्यांची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा सेंट्रल जो अथॉरिटीचे पण नियम तुम्हाला शिथिल करावे लागतील, तरच तुमचा हा प्रॉब्लेम लगेच सुटेल. बरं, बिबट्यांची संख्या अचानक या वर्षामध्ये का वाढली? म्हणजे गेल्या काही 1-2 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढली, त्यांचा अधिवास हा त्यांना कमी पडू लागला, म्हणून ते माणसांच्या जवळ यायला लागले, शेतामध्ये किंवा ऊसाच्या फळामध्ये? नाही, संख्या वाढत आहे हे आज लक्षात येत आहे आपल्या, पण संख्या खूप दिवसापासून वाढत आहे आणि ते वाढणार आहे. तिला थांबवू नाही शकत कारण एका वेळेस 2-2, 3-3, 4-4 पिल्लं देणारे हे प्राणी आहेत. वाघ असो किंवा बिबट असो. आणि सर्व्हायव्हल रेट आता बघतोय आम्ही, की जवळपास 100% आहे. म्हणजे एखाद दुसरं पिल्लू वीक असलं तरच ती आई सोडते, पण बाकीचे सगळे अ, अ, जे आहे ते तात आणि मोठे होऊन परत ते त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे, की उसाच्या शेतातील बिबट्या. तर बिबट्यानी उसाच्या शेतात पिल्लं दिले, तिथे मोठे केले. तर त्याच्यासाठी ते हॅबिटॅट आहे आणि तो प्रॉब्लेम त्या एरियाचा आहे. पण जे काही होऊन राहिलेलं आहे त्या हां, तुम्ही आता म्हणालात, की प्रत्येक एरियाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. ऊसाचं फळ काही आपल्या विदर्भात नाही. विदर्भातलं जंगल क्षेत्र खूप मोठं आहे. ऊसाचं फळ हे पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं, की ऊसाच्या फळातच पैदास झाली. तिथे जन्म दिली पिल्ल्यांना आणि तिथे ती वाढली म्हणजे हा वेगळा अधिवास निर्माण झाला. तर हे आव्हान आहे का बिलकुल वन आहे. खात्यासमोर? हे आव्हान हे आहे कारण असे बरेचसे एरिया आहेत जिथे ऊसाच्या शेत्या खूप आहेत आणि त्या राहायलाही पाहिजे कारण ते आवश्यक आहे. पण अशा ह्याच्यात आपण जवळपास 9-10 महिने त्या ऊसाच्या ह्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि तिथे त्यांना सेफ वाटतं आणि कुठलीही मदर असो तिच्या बच्चांना जे काही मोठे करायसाठी ते वापरत आहे. पण इथे विदर्भात जे होत आहे ते आता आम्ही बघितलं की जंगलाच्या पेरिफेरीमध्ये झुडपी जंगल असो किंवा एखादं खाजगी क्षेत्र असो त्यामध्ये ती आपले पिल्लं मोठे करत आहे आणि नंतर ती घेऊन चाललेली आहे. तर अशा वेळेस संघर्ष होत आहे आणि हा संघर्ष म्हणजे इतक्यात खूप वाढलेला आहे. कारण पॉप्युलेशन तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, की पॉप्युलेशन वाढलेली आहे आणि यासाठी आपल्याला सगळ्यांनाच मला वाटतं असं प्रयत्न करावा लागेल, की शासन आणि जे काही स्वयंसेवी आहेत किंवा संस्था आहेत, यांना सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर यावं लागेल. कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि आपण काहीतरी स्टेटमेंट द्यायचे, हे योग्य नाही असं मला वाटतं. पण अभ्यासपूर्वक जर आपण काही काम केलं, तर यावर नक्कीच तोडगा निघेल. बरं, वन खात्याला काही प्रस्ताव पाठवलेले आहेत. तुम्ही शेड्यूल 2 चा उल्लेख केला, की बिबट्या हं. शेड्यूल 1 मध्ये यायचा, त्याला शेड्यूल 2 मध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय वन खात्याला प्रस्ताव पाठवलेला आहे. ही संख्या वाढल्यामुळे बिबटे समजा जंगलात नसतील तर त्याची गणना करू नका, असं गणेश नाईकांचं स्टेटमेंट आहे वनमंत्र्यांचं. वन्यजीव म्हणून त्याची नोंद करू नये, वन खात्याला त्यांनी निर्देश दिले. बरं, बिबट्यांची नसबंदी आणि त्याच्यासाठीची परवानगी केंद्रीय वन खात्याकडून प्राप्त झाली असं म्हणतायत आणि बिबटे प्रत्येक जंगलात समप्रमाणात राहावे असाही त्यांचा प्रयत्न आहे. तर याने हा प्रश्न सुटेल? नाही, नाही. येणार नाही. कारण ती मांजर आहे आणि तिला किती कॅप्चर करा, ते पॉप्युलेशन कंट्रोल मला तर नाही वाटत होईल. दुसरी गोष्ट त्याला शेड्यूल 2 मध्ये टाका किंवा त्याला म्हणजे थोडं हे थोडं नेटवर्क इथे गेलेलं होणं आहे. शक्य कुंदनजी, हा नाहीये. मुद्दा आपण घेऊया. कुंदनजी, हा मुद्दा आपल्याला घेतल्यानंतर आपण आता तुमचं थोडस त्याच भागात आहात तुम्ही, त्याच एका पॉइंट वरती, पण मागे पुढे ते आता बरोबर आहे. नसबंदीचा जो मुद्दा आहे तो, त्यावर तुमचं मत सांगा मला. नाही, नसबंदी करायला काही हरकत नाही. पण कितपत शक्य आहे? आज तुमच्याकडे ती यंत्रणा आहे का? किंवा तुम्हाला हायर करावं लागेल. कारण व्हेटरनरी डॉक्टर आणि याच्याशिवाय तुमचं ते काही होणं शक्य नाहीये. एका लेपर्डची नसबंदी केल्यानंतर त्याच्या आयडेंटिफिकेशनचं काय करणार आहे? की परत त्याला कॅप्चर करायचं किंवा परत त्याला कॅप्चर एकदा केलं, नसबंदी केली की त्याचंच नाही.
म्हणजे असे काही प्लॅन त्यांचे जर तर हे होईल. जर सगळ्या एरियामध्ये आता इतके लेपर्ड कॅप्चर होऊन राहिलेले आहे, जर आता सुरू केलं यांनी, की बा जे काही मेल कॅपलेलं आहे त्यांची नसबंदी करा आणि त्याला परत त्याच्या अधिवासात मुक्त करा. तर हे होईल, पण याला बराच वेळ लागेल. हा अत्यंत मोठा विषय. कुंदन हाते हे महाराष्ट्रातले चांगले अभ्यासक आहेत, विदर्भातले वन्यजीव अभ्यासक आणि वेगवेगळ्या पदांवर त्यांनी कामही केलं. राज्य सरकारला चांगली माहिती दिली. वनसंवर्धनाचं काम केलेलं आहे मुळात. आणि हे सगळं असताना मी आता काही म्हणजे नेटवर्क नीट नसल्यामुळे त्यांच्याशी आणखी काही विस्तारानं चर्चा करू शकलो नाही. पण जी काही माहिती आहे ती या निमित्तानं तुम्हाला देतो, की मुळात महाराष्ट्रामध्ये बिबट्यांच्या हल्ल्याची आणि त्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की वाघांचे हल्ल्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आणि त्यामुळे अ, शेतीमध्ये काम करणारा, शिवारात राहणारा जो शेतकरी आहे किंवा गावातल्या वस्त्या आहेत, त्या सगळ्या त्या दहशतीखाली होत्या. आणि नंतरच्या काळामध्ये या जानेवारीच्या म्हणजे या 2025 मध्ये तर बिबट्यांनी हा सगळा काळ वर्षभराचा खूप गाजवला. मुळात आता बिबट्यांची ही पैदास उसात सुद्धा व्हावी लागली आणि उसातला त्याचा अधिवास वाढत चालला ही जास्त चिंतनीय बाब आहे. कारण उसाचं फळ कधी बिबट्यासाठी उपयुक्त नव्हतं किंवा त्याला तो पुरेसा अधिवास नव्हता. मुळात त्याचा तो हॅबिटॅट नव्हता. पण अलीकडे हेही लक्षात आलंय की उसाच्या फळात त्यांनी पिलांना जन्म दिली, तो त्याचा अधिवास आहे आणि तो धोका खूप मानवाला वाढला, खास करून उसाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती करणाऱ्या. म्हणून बिबट्याला शेड्यूल 1 मध्ये न ठेवता शेड्यूल 2 मध्ये ठेवावं असा एक प्रस्ताव हा आणि शेड्यूल 2 मध्ये त्याचा समावेश करावा असा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वन खात्याला देण्यात आला. आणि ही बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे असा समावेश शेड्यूल 2 मध्ये करावा असं महाराष्ट्राच्या वन खात्याचं म्हणणं आहे. आता बिबटे समजा जंगलात नसतील आणि ते वेगळ्या भागामध्ये जर आढळत असतील आणि तिथे त्यांचा समजा अधिवास असेल, जसा आपण उसाच्या फळाचा उल्लेख केला, तर त्याचा वन्यजीव म्हणून त्याची नोंद करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि वन खात्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी तसे निर्देश दिले. बिबटे प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणात राहावे असा एक प्रयत्न आहे. तो कसा फलदायी ठरतो तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पण 1 कोटी शेळ्या आणि बकऱ्या या जंगलात सोडल्या जातील, जेणेकरून जंगलातले बिबट हे मानव वस्त्यांमध्ये येणार नाही आणि तो धोका टळेल असा एक प्रयत्न. आता तो किती सफल होतो माहिती नाही, कारण मूळ त्यांचं जे खाद्य जंगलातलं की हरिण आणि बाकी पशु तिथले, आणि ते त्यांना मिळत नाही किंवा ते मानव वस्तीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनावर ते हल्ला करतात आणि ते फस्त करतात. दुसरं म्हणजे जुन्नर हा तालुका खूप गाजला होता. नंतरच्या काळात तर मुंबई म्हणजे नाशिक, पुणे जिल्हा या भागात सुद्धा तुम्हाला तो अगदी नागाव मध्ये, अलिबाग मध्ये, रायगड जिल्ह्यामधल्या इथे सुद्धा हल्ली बिबट्याचं दर्शन झालं आणि त्यांनी हल्ला केल्याची उदाहरणं आहेत. आता काही वनताराला बिबट्या पाठवू असं सुद्धा म्हटलं जात आहे. मुळे त्याची कारण अशी आहे की वन आणि नैसर्गिक अधिवास हा मूळ नॅचरल हॅबिटॅट तो त्यांचा कमी झाला आणि म्हणून जंगलातनं बिबट्यांचं मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण खूप वाढलं. अधिवास कमी होतोय असं म्हटलं जातं, ते पक्षाबाबतीत सुद्धा खरं आहे. आणि मानव वस्ती आणि शेत जमिनींची वाढ झाली आणि ती वाढ झाल्यामुळे जंगल आणि शेतातलं जे काही अंतर होतं ते कमी झालं. माणूस आणि प्राण्याचा संपर्क वाढला, त्यामुळे अशा घटना होत आहेत. आणि पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा खूप आहे. आणि म्हणून मग बाहेर येऊन त्यांना असं लक्षात आलं प्राण्यांना, बिबट्यांना, की पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण जर काही अंतर ओलांडलं तर आपल्याला त्यांना भक्ष्य करता येईल किंवा आपलं खाद्य आपल्याला मिळवता येईल. आणि शेवटी बिबट्यांचा अधिवास वाढला, उसाच्या फळात सुद्धा पैदास होते. मी पाहिला तर याच्यावरती उपाययोजना ज्या काही दिसत आहेत, एक तर माणिकडोह हे पुणे जिल्ह्यातल्या या जुन्नर भागामधलं तिथे एक विशेष रेंजर तयार करण्यात आला. पण आता मुळात तिथे 45 बिबट्यांची संख्या आहे, तेवढेच सांभाळले जाऊ शकतात. पण तिथे 113 बिबट्यांची संख्या आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी वन खात्यावर आहे. हे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. याशिवाय शेळ्या मेंढ्या पाठवू, त्यानंतर बांबू वेली लावल्या पाहिजेत
किंवा त्यांना येता आलं नाही पाहिजे जंगलाच्या बाहेर किंवा फेन्सिंग लावू. आता या योजना कितपत यशस्वी होतील हे काही आत्ताच आपल्याला सांगता येत नाही. पण तुम्हाला काही आकडेवारी सांगितली पाहिजे की मुळात हल्ल्यांचं प्रमाण महाराष्ट्रात किती आहे, बिबट्या आणि वाघांच्या मृत्यूंचं प्रमाण किती आहे रोड ऍक्सिडेंटमध्ये किंवा नॅचरल डेथमध्ये, नैसर्गिक मृत्यूमध्ये. आता 2019 ते 2024 सालामध्ये मानव वन्यजीव संघर्ष वाढला आणि 391 मृत्यू माणसाचे झाले, तर बिबट्यांचं प्रमाण जास्त होतं हल्ल्याचं. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 मध्ये 49 मृत्यू झाले, म्हणजे त्याच्यामध्ये पशूंची पण संख्या आहे, त्यात 15 माणसांचा समावेश होता. 2022 आणि 23 मध्ये 18 मृत्यू झाले. आणि हे ज्या ठिकाणी जंगल नाही, जंगल विरहित भाग जसा अहिल्यानगरचा भाग आहे, तिथे 2 वर्षात 10 मृत्यू झाले, 95 जखमी झाले. जुन्नर भागामध्ये 5 वर्षामध्ये 50 जखमींचं प्रमाण आहे. आणि 2025च्या जानेवारी पासून तर एप्रिल पर्यंत 21 मृत्यू झाले आहे. म्हणूनच या वर्षभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्याची चर्चा जास्त होत आहे आणि माणूस खूप भयभीत झाला. आता इथे माणसाचा जसा मृत्यू झाला तसाच या कालावधीमध्ये 22 वाघांचाही मृत्यू झाला, 40 बिबट्यांचा मृत्यू झाला. जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 मधला जर आपण आकडा पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की त्यातही बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाण आणि वाघांच्या मृत्यूचं प्रमाण आहे. बिबट्यांची संख्या मुळात 2022 मध्ये 1985 होती आणि 2018 मध्ये होती 1690, म्हणजे 295 बिबट्यांची संख्या ही 4 वर्षामध्ये वाढलेली आहे. आणि हे खरं आहे की बिबट्यांची संख्या सातत्यानं ही वाढते आहे, कारण ही कॅट फॅमिली आहे. आता मुळात मुद्दा आहे की पोचिंगचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तसं कमी झालं पूर्वीपेक्षा आणि म्हणून मृत्यूचं प्रमाणही घटलं, पण रस्ते अपघात आणि नैसर्गिक मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ही संख्या सुद्धा आपल्याला दिसते. अनेक राज्य सरकारनं उपाययोजना करण्याचं ठरवलंय, पण कुंदन हातेंचं हे मत खूप अत्यंत महत्वाचं आहे की या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वन्यजीव अभ्यासक, मानद वन्यजीव रक्षक असतील आणि सरकारी अधिकारी असतील, मंत्री, एक कमिटी गठीत झाली पाहिजे. एका फोरमवर सगळ्यांनी यायला पाहिजे आणि त्याच्या काय उपाययोजना असू शकतात, हल्ले का वाढले आणि बिबट्यांची पैदास का वाढली, या सगळ्याच गोष्टींची कारणं शोधून काढली पाहिजे, त्याची कारण मीमांसा झाली पाहिजे, विश्लेषण झालं पाहिजे आणि त्यातून जे उपाय असतील ते त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. की कुणी एक व्यक्ती सांगतोय, दुसरा व्यक्ती सांगतोय आणि केवळ ते सूत्र महाराष्ट्रभर लागू करायचं हे काही बरोबर नाही, ही चूक आहे राज्य सरकारचं धोरण. कारण कुंदन हाते असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भौगोलिक स्थिती आहे, जंगलाची परिस्थिती वेगळी आहे, खाद्य तिथले वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला वेगळा विचार प्रांत वाईज करावा लागेल, जंगल वाईज करावा लागेल, तर यातून तुमच्या हाती काही ठोस उपाययोजना लागू शकेल. खूप धन्यवाद कुंदन हातेंचं सुद्धा आणि प्रेक्षकांचं सुद्धा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, कारण हा तुमच्या थेट जीवनाशी जोडलेला विषय आहे वाघांच्या हल्ल्याचा, त्यामुळे तुमच्या काही प्रतिक्रिया व्हिडिओ खाली नोंदवा. याशिवाय नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.